द फ्लाइंग सिख म्हणून आपण मिल्खा सिंग यांना ओळखतो, पण त्या शब्दांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना खूप मोठा संघर्ष करावा लागला. त्यांच्या आयुष्यातला हा एक मोठा प्रसंग मी तुम्हाला सांगते. ऑलिम्पिकसाठी कोणत्या खेळाडूंना पाठवायचं या संदर्भातली निवड चाचणी दुसऱ्या दिवशी होणार होती आणि मिल्खा सिंग यांच्या सिनियर खेळाडूंना याची पक्की खात्री होती की निवड चाचणीमध्ये जर मिल्खा सिंग धावले तर निवड त्यांचीच होणार. आणि त्यांच्याबद्दल असूया वाटणारेही खूप जण होते. म्हणून त्यापैकीच काही जणांनी एक बाब केली. निवड चाचणी दुसऱ्या दिवशी आहे म्हणून आदल्या रात्री सगळी तयारी झाल्यानंतर शांतपणे जेव्हा मिल्खा सिंग झोपलेले होते, तेव्हा या झोपलेल्या मिल्खा सिंगच्या पायांवर त्यांच्या काही सिनियर खेळाडूंनी काठीचे जोरदार वार केले. इतके वार झाले की त्यांना ताबडतोब हॉस्पिटलाइज करावं लागलं. त्यांच्या पायांना इतक्या जखमा झालेल्या होत्या, इतके रक्तबंबाळ झालेले होते की कोचने आणि डॉक्टरांनी सुद्धा दुसऱ्या दिवशीच्या निवड चाचणीमध्ये पळण्याची अजिबात परवानगी दिली नाही. पण ऑलिम्पिक्स खेळण्यासाठीच तर मिल्खा सिंग प्रयत्न करत होते आणि निवड चाचणीतच जर भाग घेतला नाही तर ऑलिम्पिकमध्ये धावण्याचा तर प्रश्नच उद्भवणार नाही. म्हणून कोचच्या आणि ह्या डॉक्टरांच्या सांगण्यालाही न जुमानता दुसऱ्या दिवशी पुन्हा धावण्याच्या शर्यतीमध्ये त्या निवड चाचणीसाठीच्या त्या लाईनवर मिल्खा सिंग तिथे येऊन पोहोचले. जेव्हा अवघ्या काही सेकंदांमध्ये पळण्यासाठी सुरुवात होणार होती ना, त्या क्षणी आपल्या ह्या पळण्यावर फोकस करण्यासाठी आणि आपलं मन इकडे तिकडे कुठेच भटकू नये यासाठीही आपल्याला एकाग्रता करता यावी, यासाठी मिल्खा सिंग यांनी काही सेकंदांसाठी त्यांनी डोळे मिटले आणि त्यांच्या डोळ्यासमोर ते लहान असतानाचं ते दृश्य समोर आलं. भारताची फाळणी झाली होती आणि या छोट्या मिल्खाच्या सगळ्याच नातेवाईकांना, आई वडील भाऊ या सगळ्यांना त्याच्या डोळ्यात देखत गोळ्या झाडून मारून टाकण्यात आलं होतं. आणि त्यानंतरही खूप अपमान झेलत, खूप संघर्ष करत मिल्खा सिंग आज या लाईन पर्यंत पोहोचले होते. हे सगळं लक्षात घेताच त्यांनी स्वतःशीच ठरवलं, कोणत्याही संघर्षांपासून किंवा कोणत्याही बाबींमुळे अडकून बसणारा मी अजिबात नव्हे. आणि त्यांनी त्यानंतर जी धावायला सुरुवात केली, निवड चाचणीमधून तर त्यांची निवड झालीच, पण ऑलिम्पिक्स मध्ये धावण्याची ही संधी त्यांना मिळालीच. म्हणूनच संघर्ष कितीही येऊ देत, परिस्थिती कशीही असू देत, पण आपण फोकस्ड राहणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या गोलवर तुम्ही सुद्धा फोकस्ड आहात ना? थँक्यू.